सुश्रुतांनी आरशाचे 6 प्रकार सांगितले आहेत. यातला तुम्हाला कोणता आहे? मूळव्याध म्हणजे एकच आजार असतो असं सगळ्यांना वाटतं, पण सुश्रुतांनी याचे 6 वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. जन्मज म्हणजे जन्मापासून असणारा, आणि याविषयी मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि बाकीचे 5 प्रकार म्हणजे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सन्निपातज. हे 5 प्रकार वेगवेगळे आहेत, याची लक्षणे वेगवेगळी आहेत आणि याची उपचार पद्धती सुद्धा वेगवेगळी आहे. मग वातजार्शात रक्त नसतं, पित्तजार्शात आग आणि रक्त जास्त असतं, आणि कफजार्शामध्ये मूळव्याधीच्या गाठी ह्या मोठ्या मोठ्या आणि जड आणि चिकट असतात. सगळ्या मूळव्याधीला एकसारखाच उपचार लागू होतो असं नाही, म्हणून तुम्ही तुमचा मूळव्याधीचा प्रकार कोणता आहे हे जाणून घेऊन मग उपचार घेणं हे कधीही चांगलंच. तुम्ही जर घरगुती उपचार करत असाल किंवा गावठी उपचार करत असाल तर हे तुमच्यासाठी नुकसानकारक असू शकतं, म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे हे कधीही योग्यच.